रवींद्र राखुंडे मूर्तिजापूर येथून आहे आणि मला या कॉलवर येऊन 5 महिने झालेले आहेत आणि बऱ्यापैकी मला गुडघ्यामध्ये खूप त्रास होता, तर खूप वेदना व्हायच्या. तर आता सकल संतुलित आहार आणि 80% वर्कआउट याच्यामुळे मला भरपूर फायदा झालेला आहे आणि बऱ्यापैकी मी वर्कआउट करत आहे. सर तुम्ही पहिलं जे वर्कआउट करायचा तुम्हाला मी एक 15 दिवस झाले नोटीस करते, तुम्ही उभा राहून पूर्ण सर्व स्टेप करतायत. तर तुम्ही सुरुवातीला जॉईन झाले तेव्हा तुम्ही आत्ता जे वर्कआउट करू शकताय ते करू शकत होता? नाही मी खुर्चीवर बसून वर्कआउट करत होतो, काहून का मला उभं राहून वर्कआउट करणं शक्य नव्हतं, पण आता मी उभं राहून वर्कआउट करू शकतो आणि चांगल्या प्रकारे वर्कआउट. तुमचं वय किती आहे? माझं वय 44 वर्ष आहे. आणि वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला त्रास किंवा तुमच्या हाडांची जी झाली होती ती किती वर्षापासून त्रास चालू होते? मला 4-5 वर्षापासून त्याचा हाडाचा प्रॉब्लेम चालू होता, गुडघ्यामध्ये त्रास होता आणि चालताना मला दम यायचा, पोटाचा घेर वाढलेला होता, पोटाचा घेर चांगल्यापैकी कमी झाला, वजनही माझं 4 किलो कमी झालं, वजन काही जास्त नव्हतं आणि बऱ्यापैकी मला आता फ्रेश वाटते आणि चांगलं वाटते. सर तुम्ही याच्यासाठी 4 वर्ष हॉस्पिटल व्हिजिट करत होतात, तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सांगू शकता? तुम्ही काय काम करता, काय प्रोफेशनमधून असताना सुद्धा इथे जॉईन करताय? आपला सर्व सकस संतुलित आहार, कॅल्शियम, जॉईंट सपोर्ट, आपला सकस संतुलित आहार घेऊन एक्सरसाइज करताय. माझं प्रोफेशन असं आहे, मी रिक्षा मागतो. माझे घरची बाई अपंग आहे, लोड गाडी आहे माझ्याजवळ. मी भिक्षा मागतो आणि मला अब्दुल सरांनी सांगितलं, त्यांचे मित्र इकडं भंगारचा धंदा करायसाठी येतं, त्यांनी माझ्या कानावर टाकलं, अशा प्रकारचं वर्कआउट करावं लागते. सरांची भेट घालून दिली आणि तेव्हापासून मी या फॅमिलीशी जॉईन झालो आणि बऱ्यापैकी मला आराम झालेला. सर आपल्याकडे भरपूर सारे पार्टिसिपेटकडे म्हणजे किंवा खूप काही असतं पण हेल्थ नसते, तरी ते म्हणतात की आमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तर भिक्षा मागून तुमची उपजीविका करता, तरी पण तुम्ही हा निर्णय का घेतला बरं आहार स्टार्ट करण्याचा? तुम्हाला नाही आहार महाग वाटला? महाग वाटला, पण तरी बी मी घेतला, काहून का मी भरपूर दवाखाने व्हिजिट केले, पण मला पाहिजे तसा आराम कुठंच मिळाला नाही. आणि या फॅमिलीत आहार घेऊन वर्कआउट करून मला चांगल्यापैकी आराम मिळाला. तसा आराम मला हॉस्पिटल व्हिजिटमध्ये मिळालाच नाही. येस, थँक्यू सर. कारण की मी तुम्हाला जे नोटीस केलं त्यावेळेस मला जाणवलं की तुम्हाला खूप छान बेनिफिट झालेत. तर तुम्ही पाहू शकता, मी ते एकच सांगेल, आरोग्यापुढे वेगळं काहीच नाही आहे. ज्यांना रिझल्ट हवा आहे किंवा ज्याला इच्छा तिथे मार्ग, त्यांना इन्व्हिटेशनही दिलं आपल्या फॅमिलीचं, ते जॉईनही झाले आणि उपजीविका त्यांची कशावरती आहे त्यांनी सांगितलं आहे. तरी आपला सेकंड फॉर्म्युला सकस संतुलित आहार ते घेत आहेत, कारण की पर्याय नाही आहे. वाईफ अपंग आहे आणि स्वतःचे पाय जर खूप त्यांच्या गुडघ्यांची जी झाली होती ते चालू शकत नव्हते, खूप सारे त्रास होते त्यांना, पण ते कुठेतरी बरे करायच्या अपेक्षेने आपल्याकडे आले होते. आणि आज मला खूप छान वाटतंय की ते उभा राहून वर्कआउट करतात. त्यांना इकडून कंट्रोल करावं लागतं की कमी वर्कआउट करा म्हणून, म्हणजे एवढा छान स्टॅमिना, जम्पिंग जॅकसुद्धा ते करू शकतायत. सो थँक्यू म्हणेल मी पहिलं अब्दुल सरांना की त्यांनी तुम्हाला इथे इन्व्हिटेशन दिलं, आणि थँक्यू तुम्हाला की तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलाय. हॅलो. येस सर. मला असं वाटतं अब्दुल सर एवढे वयस्कर असून ते करू शकतात, तर मी का नाही करू शकत, म्हणून मला त्यांच्याबद्दल खूप हे वाटते आणि मी त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच अब्दुल सर एक आपल्या कॉलसाठीच इन्स्पिरेशन आहेत. सिनियर सिटीजन असताना सुद्धा ते एवढं पॅशनेटली फॉलो करतात, म्हणूनच शबनम मॅमसुद्धा त्यांनाच पाहून म्हणजे इन्स्पायर झाले किंवा ऑल पार्टिसिपेटर्स त्यांना इन्स्पायर होतात. तर आता फक्त त्यांच्यासोबत ही जर्नी तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे. ते जसं प्रत्येकाला ज्यांना त्रास आहेत त्यांना मदत करतात, तसं तुम्हालाही त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या व्यक्तीला त्रास आहेत त्या व्यक्तीला मदत करायला चालू करायचं. ओके, थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. आणि थँक्स ऑल पार्टिसिपेंट.